येत्या काही महिन्यात नगरपंचायत आणि परिषदेच्या निवडणूक लागणार आहेत आणि सर्व पक्षाची जोमात तयारी सुरू झालेली आहे। आमच्यासोबत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजूभाऊ जैन आहेत। भाऊ, काय सांगणार, कसे प्रकारची आपली निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण गोंदिया जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने तयारी सुरू आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक सुरू आहे। काल चळकर्जुनी आणि गोंदियाची बैठक झाली। आज तिरोडामध्ये कार्यालयाचं उद्घाटन बैठक, त्याच्यानंतर शहरचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या संघटनेची मजबूती आहे, ज्या पद्धतीनं खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी आपल्या जिल्ह्यासाठी काम केलेले आहे आणि प्रत्येक शहरमध्ये नगरपंचायतमध्ये ज्या पद्धतीने आमचं काम आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उभी राहणार आहे आणि भरघोस सफलता आम्हाला मिळणार आहे। या निवडणुकीमध्ये आपली युती राहणार का? महायुतीच्या निर्णयाबद्दल आमचे सर्व राज्याचे नेते यांनी सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती झाली पाहिजे, पण स्थानिक स्तरावर काही निर्णय त्यांनी सोडले आहे। पण जरी दोघेही म्हणजे महायुतीचे जे सर्व पक्ष आहे आतापर्यंत त्यांच्याशी काही चर्चा वगैरे झाली नाही, पण मोठ्या स्तरावर राज्याच्या स्तरावर जे निर्णय होतील आणि स्थानिक स्तरावर पण आम्ही एक प्रयत्न करणार आहे की चांगला समन्वय झाला तर त्या एक प्रचंड बहुमत आणि प्रचंड मताने महायुती निवडून येतील असं माझं मत आहे। कार्यकर्त्याची भावना काय? कार्यकर्ता सर्व आपल्या आपल्या पद्धतीने काम करत आहे। अनेक कार्यकर्त्याची वेगळी भावना राहते। कार्यकर्ता आपल्या पद्धतीने वर्षभर 5 वर्ष मेहनत करतात। त्यांची कोणाची भावना राहते की आपण वेगळे लढू, कोणाची भावना राहते महायुतीमध्ये लढू, पण हे सर्व निर्णय राज्य स्तरावर होते आणि ते निर्णय जे होतात त्या निर्णयावर आम्ही काम करतो। नक्कीच पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेणार ते मान्य राहणार। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।